खरीपाच्या पेरणीची आता लगबग सुरू झालेली आहे. आता पाहिलं तर परळीच्या मोठ्या मार्केट पाहिजे शेतकऱ्यांची आता खतं बियाणे खरेदीसाठी मोठी झुंबड उडलेली दिसून आहे. सकाळी 7 वाजल्यापासून या ठिकाणी अनेक शेतकरी या ठिकाणी खतं बियाणे खरेदीसाठी आलेले आहेत. मात्र त्यांना खतं मिळत नाही असे त्यांना आरोप करण्यात आले. माझ्यासोबत काही शेतकरी आपण त्यांशी जाणून घेऊया. तर काय सांगाल तुम्ही किती वाजता या ठिकाणी खतं खरेदीसाठी आल्यात काय सांगाल? 7 वाजता. हां काय दुकानच काय म्हणणं आहे? दुकानदार म्हणतात माल नाही, माल संपलाय म्हणते. आणि माल तर त्यांच्याकडे आहे का नाही आम्हाला माहीत नाही, पण माल संपलाय म्हणून आम्हाला त्यांनी सांगितलंय. माल आले तुमच्या आता टोकन दिसतंय तुम्हाला कधी दिलं टोकन यांनी? काल टोकन दिलेलं आहे. काय म्हणले तुम्हाला? सोमवारचं टोकन दिलेलं आहे आम्हाला काल 1 वाजता 1-2 वाजता. माल रविवारीच वाटला. आणि ह्याने आम्ही शुक्रवारी आलता आहो इथं कुठं कृषी ऑफिसला आम्ही शुक्रवारी आलता आहो टोकन नेण्यासाठी. त्यांनी सांगितलं आज टोकन नाही, आज कलेक्टर मीटिंग आहे, तुम्ही शनिवार रविवार सुट्टी आहेत, सोमवारी या. म्हणून आम्ही सोमवारी इथं आलो. सोमवारी आम्हाला टोकन दिलं तर ह्यांनी माल रविवारीच वाटप केला म्हणून ह्यांच्याकडे नोंद आहेत. आता कुणाला वाटप केलं? कुठं वाटप? मला वाटतं ते धर्मापुरी हे गाव कोणतं तरी आहे म्हणते. ते म्हणतात आम्ही रविवारी धर्मापुरीला आणि ते माल वाटप केला म्हणते दुकानदार. मग ह्यांनी रविवारी आम्हाला सुट्ट्या म्हणून सांगितलं आणि रविवारी माल दिला. मग हे आता ब्लॅक दिला का कसा दिला आम्हाला माहीत नाही, पण ह्यांनी रविवारी वाटप केलंय. आता काय सांगाल तुम्ही? तुमच्या आता टोकन तुम्हाला खत मिळाले का? नाही ना अजून. कालपासून आम्ही बाहेरला लागलात. काल सकाळी 7 वाजल्यापासून बाहेर लागलात तर 6 वाजेपर्यंत बाहेर लागलात. एका दुकानी माल पण भेटला नाही. 3 दुकानाची ऑर्डर सांगितली होती कृषी खात्यावाल्याने आम्हाला. तर 2 दुकानदाराकडे तर गेलात तर 2 दुकानदार म्हणले आमच्याकडे माल संपला. तर विचारलं कसं काय संपला, तुम्ही तर देणार होता सोमवारी आम्हाला. सोमवारी देणार होता तर सकाळी टोकन भेटला आम्हाला सोमवारी 12 वाजता. नंतर इथं आल्यानंतर तर दुकानदाराला विचारलं तर ते म्हणले आमच्याकडला माल संपला. तुम्हाला टोकन कधी दिले तुम्हाला? आम्हाला 12 वाजता दिले सोमवारी. काल दिले सोमवारी 12 वाजता. तर आम्ही 1 वाजता इथं आलात तर किसान सेंटरवर किंवा दुसऱ्या जर जे दिलेत ना तर ते म्हणले माल आमच्याकडला संपला. आणि म्हणलं माल संपला सुरू तर केलं सोमवारीच, माल दिला कधी चालू केला? ते म्हणले रविवारी दिला. रविवारी तर बात नव्हती. कृषी खाते साहेब म्हणले सोमवारी देणार माल तुम्हाला सगळा सर्व. तर आम्हाला भेटण्याच्या अगोदरच माल संपून गेला. आता शेतकऱ्यांनी कुठं जायचं हे आशावर शेतकऱ्यांनी थांबली होती. गोरगरीब सगळे शेतकरी सामान्य शेतकऱ्यांनी जायचं कुठं आता? कुणाकडे आवाज करायचा? त्यांची दखल सगळ्या सरकारने वतीने सगळ्यांनी घ्यावी अशी आमची सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे. बाबा तुम्हाला खात मिळालं खात तुम्हाला? नाही मिळालं. काल टोकन मिळालं. कधी आलतात? सकाळी तुम्ही किती वाजता आलतात? सकाळी 10 वाजता आलता कृषी ऑफिसला. काय दुकानदार काय म्हणले आता? माल संपला म्हणजे. काय सांगाल? काल दिवसभर लाईनला थांबून गेला, माल मिळाला नाही. परत आज सकाळी 7 वाजता बाहेरला बसलो, दुकानदारमध्ये माल संपून गेला. आता पेरणी यायला पाऊस पडला, काय पेरायचं? यावर्षी खतं बियांचे भाव देखील वाढलेत ना? भाव वाढलेत ना. भाव वाढून पण माल नाही ना. भाव द्यायलेत, बिल देईनात. एकीकडे भाव वाढले पण तुम्हाला माल मिळत नाही. माल बी मिळत नाही, बिल बी देत नाहीत. साध्या बिलावर लिहून देतात. दुकानदार काय माल विकला का तुम्हाला असं वाटतं का? हा, माल विकला. आता ह्या टोकनच्या हिशोबानं माल वाटप व्हायलाच पाहिजे. आणि किती त्याच्याकडे टोकन नाहीत आणि शेतकऱ्यापाशी किती टोकन नाहीत ह्याचा हिशोब आम्हाला दुकानदारांनी द्यायला पाहिजे किंवा अधिकाऱ्यांनी चौकशी करावी. काय केलं पाहिजे दुकान? माल दिला नाही. काल दिवसभरापासून काल उभे आहेत माणसं बारीला. माल संपला, 1 तासालाच बारी संपली म्हणजे माल संपला आमचा. एवढे टोकनचा माल कुठे गेला? सर्व शेतकऱ्याला काय एवढीच मागणी, सर्व शेतकऱ्याची माल भेटाव. सर्व शेतकऱ्याला एवढीच मागणी की फक्त माल भेटावं आणि सरकारने एवढी तात्काळ दखल घ्यावं एवढीच सर्व शेतकऱ्याची मागणी. अशा दुकानाची चौकशी झाली पाहिजे. चौकशी झालीच पाहिजे. माल विकायला दुकानदार चौकशी झालीच पाहिजे. हा, भोगासमध्ये माल विकतेच ते. तुम्ही सुद्धा चौकशी करा ना, का माल काय झाला, कुठे गेला? हा, आम्ही काल 10 वाजल्यापासून लाईनला उभं राहिलो तर जवळ दुकानचा नंबर आला की माल संपला म्हणून जाहीर केलं. TV 9च्या माध्यमातून तुम्ही आम्हाला न्याय द्यावा. आपल्याकडून बी आम्ही अपेक्षा करतो. कारण ही दरवर्षी गेल्या वर्षी बी ह्याने असंच आमची फटफजिती लावली. यावर्षी पण तेच चालू केलं. एकच दिवस माल वाटते पुन्हा माल संपला. आता आमची पेरणी झाली. पेरणी आम्ही विकत बियाणं घेऊन पेरणी करतो. आम्ही माल मिळत नाही. सरकारनं दिलेला सुद्धा आम्हाला माल मिळत नाही. भाव वाढले पण भाव वाढवून दिलेला आहे तरी माल मिळत नाहीये. माल मिळत नाही. माल मी देत नाहीत. 1600 रुपयाला आम्हाला खताचं पोतं द्यालेत आणि त्याची बिल सुद्धा नाही आम्हाला.
फक्त एवढी चिठ्ठ्या दिल्या जा त्या गोडाऊनमधून माल घ्या. 1600ला कुठं हो 1600 2100 तर आपण पाहू शकतात की गेल्या 12 तासामध्ये शेतकऱ्यांना टोकन देण्यात आलेलं आहे. मग आता पण या शेतकऱ्यांना खतं बियाण्याचं माल मिळालं नाही आहे. तर या ठिकाणी दुकानदार जे आहे तर दुसऱ्याकडे माल विकण्यासाठी नाव करण्यात आले आहे. अशा दुकानात चौकशी व्हावी आणि शेतकऱ्यांना माल मिळावा अशी देखील मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जात आहे. कॅमेरा पर्सन विकास वाघमारे, मी संभाजी मुंडे, टीव्ही MIT परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.